नमस्कार मंडळी. तर आज आपण कैरी आणि मिरचीपासून चटपटीत असं लोणचं तयार करतो आहे. तर तुम्ही इथे बघू शकता किती छान लोणचं तयार झालं आहे. बघता क्षणी तोंडाला पाणी येईल एवढं लोणचं हे छान लागतं खायला. आणि तुम्ही भाकरी चपातीवर तोंडी लावून कशाबरोबरही खाऊ शकता. एवढं लोणचं छान लागतं. तर हे इन्स्टंट लोणचं 10 ते 15 मिनटात तयार करतं. एका दिवसात तयार होईल. तर हे वर्षभर कसं टिकून ठेवता येईल हा तुम्हाला सांगणार. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तुम्हाला नक्की आवडणार. चला तर मग सुरुवात करू. तर सर्वांचं स्वागत करते सुषमा मालवणी किचनला. तर इथे बघू शकता मी कैऱ्या घेतल्या आणि मिरच्या घेतल्या. तर स्वच्छ धुवून घ्यायच्या. पहिल्या 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतल्या. तर ह्या मिरच्या ना तिखट नसतात. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तिखट घेऊ शकता किंवा आपण दुसऱ्या अशा लांब मिरच्या येतात ना भाजीमध्ये वापरतो त्या पण घेऊ शकतात. त्या तिखट नसतात त्या. तर स्वच्छ धुवून घेतल्या आणि कॉटनच्या कपड्याने पुसून मी अर्धा तास ना फॅनखाली ठेवलेलं पाणी सुकण्यासाठी. त्यामुळे कसं सगळं पाणी सुकायला पाहिजे तर आपलं लोणचं कसं चांगलं असं टिकून राहतं. तर तुम्हाला वाटलं उन्हामध्ये ठेवू तर 10 ते 15 मिनटं ऊन असेल तर घरात उन्हामध्ये पण ठेवू शकता. तर नंतर आपण पहिलं ना तेल गरम करून घेऊया, कारण तेल ते थंड पण जायला पाहिजे लोणच्यामध्ये घालण्यासाठी. तर हे इथे मी ना तेल घेतलं. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये राई घालायची. 1.5 चम्मच असं मी राई घालते. तर मी हे शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही तर लोणच्याचं जे तेल असतं ना राई तेल घालतात ते पण घेऊ शकता किंवा तुम्ही रेग्युलर वापरता जेवणाला ते पण घेऊ शकता. तर चांगलंसं कडकडीत गरम झालं. राई अशी चांगली भाजली म्हणजे तडतडली की आपण बाजूला ठेवू थंड करण्यासाठी. तोपर्यंत आपण एक मसाला तयार करू लोणच्यामध्ये घालण्यासाठी. त्यामुळे कसं लोणचं आपलं छान असं चटपटीत चटपटीत तयार होतं. त्यासाठी गॅसवर मी पॅन ठेवला. पॅन गरम झाला की त्यामध्ये 4 चम्मच मी धणे घातले, 2 चम्मच बडीशेप घालते आणि 1 चम्मच जिरं घालते. ते सर्व साहित्य एकाच चम्मचने मी मापून ठेवलेलं. आपण टेबल स्पून असतो ना छोटा पोहा बी खातो ना त्या स्पूनने मी सर्व हे मापून ठेवलेलं. तर 1 चम्मच मेथीदाणा घातला आणि 4-5 असं मिरी घालते. तर मीडियम गॅस ठेवायचा आणि सर्व हे भाजून घ्यायचं. जास्त पण खरपूस नाही भाजायचं, नाहीतर मेथीनं जास्त भाजला लालसं झालं ते कोडू लागतात खायला. पावडर त्याची बनवणार आपण याची ना, मग ती कोडू लागते म्हणून जास्त अशी मेथीनं भाजून नाही घ्यायचा, थोडंसं भाजून घ्यायचे. गॅस इथे मी मीडियम ठेवला आहे. तर ह्या मसाल्यामुळे कसं चांगली अशी चव येते आपल्या लोणच्याला. एवढं छान लागतं लोणचं. आणि असं एका डिशमध्ये काढून घेते आणि थंड करण्यासाठी ठेवते. थंड झालं की आपण हे मिक्सरमध्ये लावून घ्यायचं, बारीक करून घ्यायचं. तोपर्यंत आपण मिरची आणि आंबा कैरी कापून घेऊया. त्यासाठी ना मिरचीचा पहिला डेट काढून घ्यायच्या आणि अशा उभ्या कापून त्यामध्ये बिया असतील ना त्या सर्व बिया काढून घेते. ह्या मिरचीमध्ये तिखट नसतात आणि जास्त बिया पण नसतात, पण जेवढे असतील ना तेवढे मी काढून घेतले. खरं सांगू हे लोणचं ना छान लागतं खायला. तर अशा कापून घ्यायच्या, कारण आपण त्याला चॉपर पण बारीक करणार आहे पुढे जाऊन. तर तुम्ही बघू शकता इथे पुढे व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघा. तर अशा प्रकारे तुम्ही मोठ्या छोट्या कशा पण कापू शकतात. तर अशा प्रकारे मी कापून घेतलं सर्व डेट आणि आतमध्ये बिया असतील ना त्या काढून घेतल्या. आता आपण कैरी पण कापून घेऊया. तर कैरीचे पण छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे, छोटे मोठे असे. कारण त्याला पण आपण असं चॉपरमध्ये बारीक करणार म्हणून आपण छोटे मोठे तुकडे करून घेते. आतमधली बी असते ना ती काढून घ्यायची आणि असं कापून घ्यायचं. तर तुम्ही ते बघू शकता सर्व मी कैरी आणि मिरची कापून घेतली. आता एका चॉपरच्या भांड्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये करू शकता किंवा असं चॉपरच्या भांड्यामध्ये त्याचं बारीक असं करून घ्यायचं. म्हणजे जास्त पण बारीक नाही, थोडंसं मीडियम साईजमध्ये तुम्हाला दाखवते मी कसे करते ते. तर इथे थोडे थोडे कैरी घालायची कापलेली, जास्त पण भरून घालायचे नाही, नाहीतर ती लागत नाही जास्त अशी. तर चॉपरमध्ये किंवा मिक्सरमध्ये घेऊन तुम्ही असं बारीक करू शकता. चॉपरमध्ये जास्त जरा मेहनत लागते करायला, असं दाबायला. इथे बघू शकता एवढ्या प्रमाणात मी हे करून घेते बारीक. हे बघा एवढं मी बारीक करते. आणि आपण ज्यामध्ये लोणचं बनवणार सर्व मसाले घालणार त्याचमध्ये कढाईमध्ये मी काढून घेतलं. अशा प्रकारे सर्व मी कैरीही बारीक करून घेते.
तर इथे बघू शकता कैरी मी बारीक केली, तर तशीच असा मिरची पण चॉपरमध्ये घालून मी थोडीशी बारीक करते. मिक्सरमध्ये लावत असाल तर तुम्ही थोडंसं असं मिक्सर थांबून ना जरा लावू शकता. डायरेक्ट असं तर हे बघा, हे बघा अशा पद्धतीत मी सर्व हे बारीक असं लावून घेते. तर इथे बघू शकता सर्व कैरी आणि मिरची मी बारीक अशी म्हणजे चॉपरमध्ये बारीक करून घेतली. एवढ्या इतकी बारीक करायची. तर आता हे आपण मसाला बनवलेला तो थंड झाला आहे. आता हा मिक्सरमध्ये लावून घेऊया. जास्त पण असं कोरडं भांडं घ्यायचं, पाणी ठेवायचं नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये, ओलं घ्यायचं नाही. सुकलेलं कोरडं भांडं घेऊ आणि त्यामध्ये घालून थोडंसं असं म्हणजे जास्त पण पावडर अशी जास्त करायची नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं. तर इथे बघू शकता थोडंसं मी जाडसर ठेवलं आणि हा सर्व मसाला मी घालून घेते. आणि आता त्यामध्ये थोडेसे मसाले घालूया. तर ह्या चम्मचने मी 2 चम्मच याचा मी काश्मीरी लाल मिर्च घेतली, फक्त कलरसाठी. छान असं कलर येतो लोणच्याला. हा काही तिखट नसतो एवढा मसाला. आणि 1 चम्मच 1.5 चम्मच अशी मी हळद घेतली. आणि हे तरी 4 चम्मच अशी पिवळी राई असते ना ती घेतली. लोणच्याला छान लागते ही घातल्यावर. आणि 1 चम्मच मोठा मी हिंग घेतला. हिंग जास्त थोडं टाकला कारण चांगलं असं लोणचं टिकून राहतं. आणि त्यामध्ये 1.5 चम्मच असं मी मीठ घालते चवीप्रमाणे. जास्त थोडं मीठ घाला कारण लोणच्याला मीठ चांगलं जेवढं जास्त असेल ना तेवढं लोणचं पण जास्त छान असं टिकून राहतं. जर तुम्हाला आता मी 1.5 चम्मच घातला म्हणजे थोडंसं नंतर खाऊन बघा आणि नंतर पाहिजे असेल तुम्ही घालू शकता. तर आता हे तेल बघा थंड आला, एकदम गार झालं आहे थंड. तर आता सर्व घालून घ्यायचं. आणि सर्व हे मिक्स करून घेऊया. हे बघा छान असं लोणचं तयार होतं. खरं सांगू एवढं छान लागतं खायला हे लोणचं. तर तुम्हाला वाटलं मीठ अजून कमी आहे, थोडंसं खाऊन बघायचं. मीठ कमी वाटलं तर मीठ थोडंसं घालू शकता. आणि मीठ थोडं जास्तच टाका लोणच्यामध्ये, कसं लोणचं छान टिकून राहतं मिठामुळे. तर इथे बघा किती छान असा कलर पण आला आहे आणि आपलं लोणचं किती चटपटीत तयार झालं आहे. बघता क्षणी तोंडाला पाणी येईल एवढं लोणचं हे छान लागतं खायला. तर अशा पद्धतीत करून तुम्ही ठेवा, वर्षभर टिकतं. आणि तेल थोडं जास्त ठेवायचं. आपण बाहेर ठेवतो ना तर फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर थोडं तर तेल तर कमी घातलं तरी चालेल. पण आपण बाहेर ठेवायचं असेल तर थोडं तेल ना बॉटलच्या असं वर यायला पाहिजे. तर तेल तर आपलं लोणचं हे बाहेरना टिकून राहतं. नाही तर फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर थोडं तेल कमी लागतं. तर अशा पद्धतीत करून पहा, तुम्हाला नक्की आवडणार. आणि कसं झालं ते पण सांगा तुम्ही नक्की कमेंटमध्ये करून. आणि आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा, शेअर करा. तर हे बघा छान असं लोणचं तयार होतं आणि खायला छान लागतं हे लोणचं.